नमस्कार स्वामी भक्त हो. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ चरित्रामृत अध्याय 10. श्री गणेशाय नम. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणी उचिता आपणा. ऐसा करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती, सावकारी सरापी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसारात ते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार, परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे परलोकी त्यांचे फळ भोगावे, दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात या परी विचार येत, सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान, तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भारोनी आपणा पुढे येती, पाहुनिया ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर विवेकशास्त्र तोडावा. सोलापुरी कामा अम्मासी ऐसे सांगुनी सर्वत्रांसी, निघाले सद्गुरु शोधीसी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार, तयांचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा, आठवली व ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करुणी जन्म निगती घराहुनी, परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करिता ती. महायात्रा स्वामी चरित्र पंथक्रमिता मी किंकर, मार्गी लागले अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण, श्रोते होऊनी सावधान श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसेची. जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनांचे माहेर, अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मी तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरांसी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. ती ऐसे झाले गर्भधारण आनंदले उभयतांचे मन, जो साक्षात उमारमण तिच्या पदरी राहिला. अन्य ब्रह्मांड त्याचे उतरी, इच्छा मात्रे घडे मोडी. तो परमात्र त्रिपुरारी गर्भवास भोगित, 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदून संस्कार केले यथाविध, चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले, प्रत्यक्ष शंकरा उतरला करू लागला बाललीला. पाहुनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटतसे, पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री केले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले, एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले, मृत्तिकेचा गज करुणी पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांसी सांगती, प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजांसी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान, बाळपणी ऐसी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली, ऐशा लीला अपार दाखविली चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुधारार्थ अवतरले,
असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामुग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयांसी लाविला अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शना ते पातले, अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकूनी मुरगोडी आले धावूनी, म्हणती दीक्षितांशी सांगूनी दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती, तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित निरोप मागसी. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझा दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामीयती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी, आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. लीला विग्रही श्री स्वामी, जयांचे आगमन काम त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणुनी, तेथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. अमृता समान रसाळ कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता. करोनिया एकाग्रचित्ता, अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन, बाळप्पा करील जप ध्यान. तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली. सदा कृपेची सावली आम्हावरी करोते. मागणे हेची स्वामी प्रती, दृढ इच्छा माझे चित्ती. शंकराची प्रेमळ प्रीती, दास विष्णूवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, दशम अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात. यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे अपुला मनोदय, सिद्धीस जाईल निसंशय. फिटेल सर्व ही संदेह सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पांसी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानला तयांसी विचार, निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरुनी चित्ती, सेवे करी सेवा करीती. जेते वाहे भीमारती, स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुनी चित्ती, आराधिती नृसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती, रोगी जन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करीती गंगा स्नान, नमस्कार घालिती कोणी. तेथील सर्व सेवे करी, नित्य नियमे 2 प्रहरी. मागोनिया माधुकरी, निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे पातले, स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले, प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी, संगमारवरी स्नान करोनी. जपध्यान आटपोनी, मागुती येत गावात. सेवेकऱ्यांबरोबरी, मागोनिया मधुकरी. भोजनोत्तार संगमारवरी, परतुनी येती ते. मध्यान्ह स्नान करोनी, पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी, संध्या स्नान करवे. करोनिया संध्या वंदन.
जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संपत्ती संतती सर्व सदनी परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती सद्गुरु प्राप्ती करिता सोडिनी गृहसूत कांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्त राहती पंचपक्वाने सेविती घरी येते मागती मधुकरी मिळती कोरड्या भाकरी उदरपुरती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नो हेची अय्याराम सेवे करी राहात होते गाणगापुरी त्यांनी देखुनी ऐसी परी बाळप्पासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवजी बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरुनी जेवले परी संकोच मानसी जाणे सोडले त्यांचे घरी मागोनिया मधुकरी जाऊनिया संगमरवरी झोळी उदकी बुडवावी आणूनिया बाहेरी बैसुनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस शरीर झाले कुश निशिदिनी चिंता चित्त्यास सद्गुरु प्राप्तीची लागली घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले अतितर कष्ट सोसिले सद्गुरु नोहेची हीन आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची ऐसे विचार निशिदिनी एती बाळप्पाचे मणी तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एक रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या अद्यापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे पाहुनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तव तयांसी एक पत्र शय्ये खाली सापडले त्यात लिहिली एक ओळी करू नये उतावळी ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करुनी वस्त्र आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला तयांसी त्यानी न मारिले नित्य कर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान्न मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दीन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले चरण चाली चालुनी अक्कलकोटी दुसरे दिनी चोळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती दूरदेशींचे ब्राह्मण वैशालिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती तयांची जाहली गर्दी यात्रा उत्तरे घरोघरी नामघोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे कानफाटे नादपंती संन्यासी फकीर जाती रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या कोणी करीते कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले पुण्य पावन देखोन नगरी बाळप्पा तोषले अंतरी पूर्व पुण्य तयांचे पदरी जन्म सार्थक जाहले बाळप्पा होनी सेवे करी स्वहस्ते करील ती चाकरी
ती मधुर कथा चतुरी पुढेले अध्यायी परिसावी जयाचा अगाध महिमा जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय 12 श्री गणेशाय नमः कराया जगदुदार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायांचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा पडली बहुत गर्दी जाहली श्री जवळी बाळप्पाचे मानसी तेव्हा चित्ता पडली ऐशी ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल परिदर्शन घेतल्या विण आज करू नये भोजन बाळप्पाचे तनमन स्वामी चरणी लागले दर्शनेच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले अचानुबाहू स्वास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरी येले कंठ सद्गदित जाहला चरणी भाळ ठेविला क्षणैक मी पण विसरला परमतोषला मानसी गंगा मिनली सागरी जैसे तरंग जला भीतरी तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले मधुस्तवक भ्रमर जैसा कमल पुष्प न सोडी सहसा स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी ब्रह्मानंद ये माये पोटी स्तोत्र ओठी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांसी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले धन्यता मानुनी मनी बाळप्पा निघाले तेथुनी परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड त्यासवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करुणी तयार म्हणती जाऊ दर्शना बाळप्पा दर्शन करुनी आले बिराडी परतोनी जहागीरदारे नैवेद्य काढूनी बाळप्पा हाती दिदला म्हणती जाऊनी स्वामींची अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयांसी वर्तमान विदित एक जाहले या समयी श्री समर्थ असती नूप मंदिरात राजा आज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय ऐसे ऐकुनी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरून घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे मागोनी या मधोकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळाप्पा आदी करून सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळप्पाचे अंतरी सुंदराबाईची या करी आधिपत्य सर्व असे एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बाळप्पा मनी आनंदला म्हणे सुदीना आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै मी प्रिय बहु स्वामीसी ऐसा अभिमान ती येसी गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथ अव्यवस्थता होत असे
हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजून मोडूनी टाकिले भांडण एकचित्त सर्व केले कोठेही असता समर्थ पूजादी एक भावया यथार्थ तत्संबंधी सर्व सत्य बाळप्पा सिद्ध ठेविती समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती परितेतेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा बाळप्पांची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीते आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याध चढली रात्रंदिस चैन नसे क्षणभरी बेंबी मधून या रक्त वाहतसे दिवस रात्र तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून त्यात विष निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी भावी लिखित विधींचे आजवरी बहुता परी बाळप्पात करी चाकरी तयाचे अंतरपरी स्वामी मयन जाहले प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहता एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगुनी बाळप्पांसी शंकर पूजनी वर जावे तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरुनी समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळप्पा एक चिठ्ठी तयातुनी उचलुनी पाहता वाचुनी न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात तयाचा हा जमात श्रीपाद भट्ट जाणीजे स्वामी पुढे भक्तजन ठेवीती द्रव्यादी आणून ते सुंदराबाई उचलून नेतसे सत्वर त्यामुळे चोळाप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपले तेव्हा जमात श्वशूर उभयता करीती विचार बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्टे एके दिवशी काय बोलती बाळप्पासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीते तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीसी श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुख्य काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुसले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणिले म्हणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण तयांचे कपट न जाणुनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहूनी उभयतांनी टाकल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराजा आता बाळप्पाला न सोडतील निश्चय स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पांची जडली होती कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ जे केवळ दयाघन भक्त काज कल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जण तयासी शरण सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोढा श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु।